आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ना काही मीशो हॉल शेअर करणार आहे। जे प्रोडक्ट्स मी ऑर्डर केले होते तर त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की कनेक्ट राहा आणि हा व्हिडिओ ना हॉनेस्ट रिव्ह्यू असणार आहे, म्हणजे जे चांगलं आहे ते चांगलं, जे चांगलं नाही आहे ते चांगलं नाही, तर असं काहीसं आहे। आणि काही प्रोडक्ट्स मी अगोदर ऑर्डर केले होते पण ते म्हणजे रिटर्न केले आणि त्याच्या अगोदर ना मी व्हिडिओ वगैरे काढू शकले नाही, पण त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि त्याचे फोटो मी वरती अटॅच करते। तर फर्स्ट आहे दाखवते मी तुम्हाला। तर पहिलं तर हे दोन विंटर आउटफिट मी ऑर्डर केलं होतं। तर हे घालून बघूया आपण कसं दिसतंय, मग त्याच्यावर मी तुम्हाला रिव्ह्यू शेअर करते। हा एक ड्रेस आहे जे विंटर साठी आपण यूज करू शकतो। तर बघू शकता, छान आहे, कापड एकदम मऊ वगैरे आहे, पण थोडंसं पातळ वाटतंय, म्हणजे जास्त जाड नाही आहे, थोडंसं पातळ आहे, पण आपल्या महाराष्ट्राच्या थंडीला ना एकदम छान असं सूट होईल। असं काहीसं टॉप आहे आणि ह्याला ना असे वरती ना असे दोरे दोरे टाईप निघालेले, म्हणजे ते डिझाईनच आहे, छान आहे वूलनचं। आणि हे पॅन्ट आणि दुसरं पण बघूया आपण ओपन करून। तर ना हे ब्लू कलर मध्ये आहे। दिसायला तर छान वाटतंय, आता ह्याच्यामध्ये थंडी लागेल का नाही हे तर आपल्याला वेअर केल्यावरच समजेल। ह्याचं पण कापड थोडंसं पातळ वाटत आहे, पण पातळ असलं तरी ते गरमाहट तर देईलच। बघू आपण। ह्याचं टॉप असं आहे आणि पॅन्ट। चला आता मी तुम्हाला वेअर करून दाखवते की कसं आहे आणि त्याच्यामध्ये थंडी लागते का नाही। तर ना घातल्यावर असं काहीसं दिसत आहे, म्हणजे थंडी तर वाजत नाही, खूप क्यूट वाटत आहे, पण मला ना थोडंसं शॉर्ट होते असं वाटतंय। पण ह्याच्यामध्ये गरमी तर लागत आहे, म्हणजे पातळ आहे पण थंडी बिलकुल नाही लागत, मस्त आहे। तर हा पण विंटर आउटफिट खूप मस्त आहे। आपल्याला वाटतं की हे पातळ आहे, पण हे पातळ आहे पण खूप जास्त गरमी देतं। तर असं नाही की जाड असलं तरच आपल्याला थंडी नाही वाजत, पातळ असल्यावर थंडी वाजते, तर तसं बिलकुल नाही। कापड टू कापड वेगळं असतं। तर हे तर मला खूप जास्त आवडलेलं आहे, पण मला ना थोडंसं शॉर्ट होतं का असं वाटतं, कारण ना थोडंसं इथे टाईट टाईट वाटत आहे आणि थोडंसं पॅन्ट पण असं वरती गेल्यासारखं वाटत आहे। तर मी हे एक्सेलमध्ये मागवले होते, पण हे डबल एक्सेलमध्ये मागवायला हवं। मागवेन डबल एक्सेलमध्ये। तर छान आहे, ह्याच्यामध्ये थंडी बिलकुल वाजत नाही आणि फुल आहे, तर त्याच्या अजून छान आहे फुल असल्यामुळं, म्हणजे 3-4 असले की इथून इकडे थंडी वाजते असं, पण हे फुल आहे तर त्याच्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे, घेऊ शकता तुम्ही। गो विथ धिस। अजून ह्या दोन्हीची लिंक पण कम्युनिटी पोस्टला देईन, तर नक्की एकदा चेक करा। आणि अजून एक आहे हे स्कार्फ टाईप दुपट, म्हणजे नाही का थंडीमध्ये जे आपण स्कार्फ वापरतो उलनवालं जाडवालं, तर तसं म्हणून मी ऑर्डर केले होते, पण हे भलतंच प्रोडक्ट रिसीव झाले मला, तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते।
तर आल्याला मी प्रोडक्ट ओपन करून बघितलं होतं, तर मला वाटतं छान असेल आणि फोटोमध्ये पण छान दिसत होतं ते. मग जसं की जाड शॉल वगैरे असतं ना तशा टाईप मला पाहिजे होतं, पण हे बिलकुलच असं वेगळंच रिसीव झाले. बघू शकता तुम्ही किती एकदम लाईट वेट कापड आहे आणि हे बघा किती ट्रान्सपरंट आहे. तर ह्याच्यामधून गरमी कशी लागेल बरं, उलट जास्त थंडी वाजेल. आणि हे असं एकदम ना सिल्कमध्ये कापड आहे ह्याचं, तर त्याच्यामुळे म्हणजे ह्याचं डिझाईन वगैरे छान आहे. डिझाईन बघू शकता तुम्ही, डिझाईन वगैरे छान आहे, पण कापड ना एकदम हलका आहे आणि खूप जास्त लाईट वेट आहे. आणि ह्याच्यामधून ना आपलं म्हणजे स्कार्फ असतं ना ते कॉटनचं, तर तसं पण नाही आहे. तर त्याच्यामुळे मी हे रिटर्न करणार आहे. असं आहे. आणि हे ना गरमीमध्ये वापरू शकतो, खूप सुंदर दिसतंय, म्हणजे प्रिंट वगैरे छान आहे सर्व, पण त्याच्या थंडीसाठी उपयोगाचं नाही, गरमीसाठी उपयोगाचं आहे. पण स्कार्फ आहे माझ्याकडे, तर त्याच्यामुळे मी हे रिटर्न करणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याची लिंक ना मी कम्युनिटी पोस्टमध्ये देईन, तर नक्की एकदा चेकआउट करा. तर हे अजून एक प्रोडक्ट मी ऑर्डर केलं होतं म्हणजे चिनूसाठी म्हणून, तर सॉक्स. जसं की आता थंडी वगैरे आहे, तर आम्ही परेडला गेलो होतो, त्याचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे. तर तिकडे पण त्याला सॉक्स ऑर्डर घेतले होते आणि मी मोबाईलमध्ये पण ऑर्डर केले होते, पण ऑर्डर केलेलं मला काही लक्षात नव्हतं आणि तिकडे गेल्यावर मी सॉक्स घेऊन आले आणि हे ऑर्डर पण दुसऱ्या दिवशी रिसीव झालं. म्हटलं रिटर्न का करायचं, सॉक्स कसं ना कसं लागणारच आहे. आणि बरं झालं मी माझ्याकडे ठेवले, कारण फिरायला जाताना सगळे कपडे धुतलेले होते, तर त्याच्यामुळे हे सॉक्स मला उपयोगी पडले. तर आता हे ना 6 सॉक्सचं कॉम्बो आहे. कापड वगैरे छान आहे, एकदम जाड आहे. तर ह्याच्यामधलं मी एक वापरले, तर बघू शकता तुम्ही असे ब्ल्यू म्हणजे डार्क ब्ल्यू, लाईट ब्ल्यू आणि रेड कलरचं मी वापरले. तर ह्याच्यामध्ये अजून एक रेड कलर आहे आणि तर असे 6 जोड सॉक्स मला रिसीव झालेत. ह्याची पण लिंक मी कम्युनिटी पोस्टला देईल आणि क्वालिटी वगैरे खूप छान आहे, जाड आहे एकदम आणि बेबीसाठी तर एकदम छान आहे. आणि चिनूसाठी ना मी 2 वर्षापर्यंत हे मागवलं होतं आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे सायझेस पण अवेलेबल आहेत. आणि एक जोड 20 रुपयाला असं पडल्यासारखं झालं, तर 6 119 रुपयाला म्हणजे 120 रुपयाला 6 जोड असे आहेत. तर खूप स्वस्तात पडतं, स्वस्तात पण आहे आणि क्वालिटी पण छान आहे, तर नक्की हे परचेस करा. तर आता बघूया आपण दुसरं प्रोडक्ट. तर अजून एक प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे जीन्स. तर अजून एक प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे जीन्स. बघू शकता तुम्ही, खूप छान जीन्स आहे आणि ऑर्डर केलं होतं, लगेच मला 2-3 दिवसात रिसीव झालं. आणि हे रिसीव झालं तर आम्ही गेलो होतो फिरायला, तर तेव्हा तुम्ही बघितलेलंच असेल फोटोमध्ये की या स्टॉपवर मी हे जीन्स वेअर केलं होतं आणि खूप मस्त आहे एकदम. मला तर कम्फर्टेबल वाटलं आणि एवढ्या वेळा मी जीन्स परचेस केल्यानंतर थोडं टाईटमध्ये परचेस करत होते, पण यावेळेस मी थोडं लूजमध्ये परचेस केले, कारण म्हणजे आपल्याला बेबीला फीड वगैरे करायचं असतं, बसावं लागतं, तर त्याच्यामुळे एकदम मी थोडंसं फ्री असं लूजमध्ये ऑर्डर केले होते. तर हे खूप मस्त आहे, मला तर खूप जास्त आवडलं. म्हणजे हिपला पण आपलं एकदम छान असं म्हणजे नाही का बेस देते त्याला, छान अशी फिटिंगमध्ये बसतं. आणि ह्याचं लेंथ पण बघू शकता, म्हणजे इथे मांड्यांकडे ना असे म्हणजे टाईट म्हणजे जे फिटिंग आहे आपल्याला तसं बसतं आणि खाली थोडंसं लूज, तर असं आहे. तर मी इकडे फोटो पण अटॅच करेन, तर तुम्ही बघा. आणि खूप छान जीन्स आहे आणि दोन्ही साईडला पॉकेट्स पण आहेत आणि मागून ना अशी थोडे चुन चुन केलेलं आहे, तर मस्त दिसतंय. तर छान आहे, ह्याच्यामध्ये कमिशन वगैरे काही नाही आहे. तर मी अशीच रेकमेंड केले, कारण मला हा जीन्स खूप जास्त आवडलेला आहे. नक्कीच तुम्ही बाय करा, खूप मस्त आहे, मला तर खूप जास्त आवडला. आल्या लगेच मी एकदम छान त्याला 5/5 रेटिंग दिलेलं आहे. तर ह्याची पण लिंक मी देईल कम्युनिटी पोस्टला, नक्की एकदा चेक करा.
आणि आता लवकरच संक्रांती येत आहे, तर त्याच्यासाठी मी एक साडी ऑर्डर केलं होतं. त्याचा फोटो मी इकडे वर अटॅच करेन. तर ब्लॅक कलर म्हणजे ते ऑर्डर केलं होतं, पण चिनू थोडं परेशान वगैरे करत होता, म्हणून ना मी म्हणजे ते व्हिडिओ बनवायचं माझ्याकडून झालंच नाही. आणि नंतर त्याचं रिटर्न डेट जवळ आलं आणि ते रिटर्न गेलं. तर साडी वगैरे खूप छान आहे, त्याचं काठ वगैरे छान आहे. तर तुम्हाला परचेस करायचं असेल तर नक्कीच परचेस करा ते. आणि त्याच्यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत, 30 कलरपर्यंत अवेलेबल आहे. तर विचार करा किती छान असेल ती साडी. छान होतं, कापड वगैरे सर्व छान आहे. तर बाकीचे सगळे म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर जे आहेत ना, त्याची लिंक मी एकदाच बल्कमध्येच कम्युनिटी पोस्टला देईल. तर नक्की एकदा चेक करा आणि त्याचं फोटो मी त्या अटॅच केला आहे, नक्की बघा. आणि संक्रांतीसाठी तुम्ही ते साडी नक्कीच परचेस करू शकता. एकदम स्वस्तात आहे आणि एकदम छान पण आहे, मस्त पण आहे. हो. आणि त्याच्यानंतर दुसरं प्रोडक्ट अजून एक मी ऑर्डर केलं होतं, ते म्हणजे ना कॅरीबॅग ठेवायचं जे असतं ना, पॉलीबॅग. तर ते ऑर्डर केलं होतं, पण ते माझ्या किचनला सूट होणार नाही. कारण आता हे सरकारी क्वार्टर आहे, एकदम मॉड्युलर किचन पण नाही आहे. जर तुमचं मॉड्युलर किचन असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ते नक्कीच परचेस करा. त्याचं पण तसंच झालं, ते पण आलं, व्हिडिओ काढू असं माझं चाललं होतं, पण ते रिटर्न गेलं. तर असं झालं, शेवटी ते काढूच शकलेच नाही. पण त्याचा पण मी फोटो इथे वर अटॅच केला आहे. तर ते पण छान आहे, नक्कीच परचेस करा. म्हणजे त्याचं क्वालिटी वगैरे असं नेटचं फॅब्रिक आहे आणि त्याला होल आहे, म्हणजे होलमधून आपण काढू वगैरे शकतो. तर ते पण छान आहे. तर त्याचे पण 2-3 म्हणजे जे कॉम्बोमध्ये आहे, सिंगलमध्ये आहे, तर त्याचं पण मी जे आहे ना लिंक ते अटॅच करेन, टाकेन कम्युनिटी पोस्टला. तर ते चेक करा. तर अजून एक खूप मस्त प्रोडक्ट मी चिन्नूसाठीच म्हणून ऑर्डर केलं होतं. तर ते आहे हे पॅक ऑफ 6 बुक्स. तर बघू शकता तुम्ही, ह्याचे 6 बुक्स रिसीव्ह झालेले आहेत. चिन्नूकडे कार्ड्स पण आहेत, पण ते कार्ड्स कसे सेपरेट असतात, तर ते कॉम्बोमध्ये नसतं, तर आपल्याला शोधावं लागतं. पण हे बुक्स बरं पडतं. तर असे ना 6 बुक्स मला रिसीव्ह झाले आहेत. एक आहे असे नंबर्सचं, आणि दुसरं आहे फ्रूट्सचं, आणि नंतर बर्ड्स आणि ABCD आणि ॲनिमल्स आणि नंतर व्हेजिटेबल्स. तर असे 6 बुक्स मला रिसीव्ह झाले आहेत. आणि ह्याचं क्वालिटी एकदम टॉप नॉच आहे, क्वालिटीमध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही आहे. आणि हे बघू शकता, ह्याचे पेजेस वगैरे किती जाड आहेत, हे बघा. म्हणजे आपले जे कार्ड्स असतात ना त्याच्यासारखंच आहे, खूप मस्त आहे जाडमध्ये. छान आहे बुक्स, म्हणजे एकदम इझी टू रीड, आणि दाखवू पण शकतो लेकरांना. आणि असे जास्त बिखरायचं पण ह्याच्यामध्ये आपल्याला त्रास नाही आहे, जास्त गोळा करा हे करा, बुक्स आपण गोळा केले झालं. तर असं आहे. तर या प्रोडक्टची लिंक हवी असेल तर जर तुम्ही इन्स्टा रील बघत असाल तर लिंकसाठी कमेंट करा, लिंक तुमच्या DM मध्ये येईल. आणि यूट्यूबला बघत असाल तर लिंक कम्युनिटी पोस्टमध्ये मी ॲड केली आहे, नक्की एकदा चेकआउट करा. आणि पेजला फॉलो करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बघू शकता, सगळे असे बर्ड्स वगैरे असे पण दिलेले आहेत, आणि सगळे व्हेजिटेबल्स, सर्व ॲनिमल्स अँड ABCD. खूप मस्त प्रोडक्ट आहे. आणि असं होता हा हॉल व्हिडिओ. तुम्हाला हा हॉल व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये भेटेल. तर नक्की एकदा कम्युनिटी पोस्ट चेक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल, प्रोडक्ट्स आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि माझ्यासोबत असंच कनेक्ट राहा. आणि तुमचं खूप सारं प्रेम आपल्या चॅनलला असंच राहू द्या. पटकन सबस्क्राईब करा. तर चला, तर मग भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर प्रोडक्ट कसे वाटले तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला कशा प्रकारचे प्रोडक्ट्स बघायला आवडतील, म्हणजे ड्रेसमध्ये का अजून कशामध्ये, तर तेही नक्की कमेंट करा. तर चला, हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब.